नारळाचं झाड अतिशय उंच असून नारळ हा बाहेरून टणक आणि आवरणापासून तयार होतो. शिवाय तो सर्व बाजूंनीच बंद असतो. पण मग त्यात पाणी नेमकं कुठून येतं बरं, असा प्रश्न नेहमीच पडतो. तर नारळात जिथं पाण्याचा भाग असतो तो असतो त्याच्या एंडोस्पर्मचा भाग. आता हे नेमकं प्रकरण काय पाहूयात. तर नारळाचं झाड पाणी साठवून ठेवण्यासाठी फळांचाच वापर करतं. झाडाला मिळणारं पाणी या फळात साचवलं जातं. वृक्षाच्या खोडामार्फत जमिनीतलं पाणी एकत्रित करून या फळापर्यंत पोहोचलं जातं. मूळ आणि इतर लहान पोषकांच्या मार्फत हे पाणी त्या फळामध्ये साचतं. नारळ जसजसा मोठा होतो तसतसं त्यातील एंडोस्पर्म पाण्यात मिसळतं आणि पाणी पुढे सुकण्यास सुरुवात होते. हा कोरडा नारळ म्हणजे एंडोस्पर्मचं स्थायी रूप असतं. नारळाच्या वृक्षातील कोशिकांमुळे ही संपूर्ण प्रक्रिया पार पडते. एंडोस्पर्म एक द्रव्य असून तो प्रत्यक्षात रंगहीन असतो. पुढे कोशिकांच्या माध्यमातून ते नारळाच्या कडेला जमण्यास सुरुवात होतं. हेच असतं ते नारळातील खोबरं. नारळाच्या वृक्षासमवेतच एंडोस्पर्म वाढत असतं आणि पुढे ते न्यूक्लियसमध्ये रूपांतरित होतं. त्यामुळे नारळाच्या आत पाणी होतं.